नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील झुलवा एक नाट्य अवलोकन या प्रकरणाचा मी पाडलेला दुसरा भाग वाचतो आहे. 6. प्रारंभीच्या मिथिकेचे भरतवाक्यात संमिलन. मिथ्या श्रद्धेतून मुक्त झालेली जगनी शांतपणे आपल्या मुलीला उचलते, उराशी कवटाळते, तिच्याकडे आत्मविश्वासपूर्ण कौतुकाने पाहते. तिच्यातील मानवी कर्तृत्वाची तिला नवी जाग येते. जीवनातील उदय अस्त, अमावस्या पौर्णिमा, निर्मिती विध्वंस सारे मानवाच्या हाती. यश आले तर ते त्याचे आणि अपयश आले तरी त्याचेच. आणि मग तिच्या हुर्द्यात जपून ठेवलेली नर्स मनातल्या पाताळातनं उगवत वर वर उमलत येते आणि आपल्या मुलीच्या रूपात साकार होते. आणि इथेच प्रारंभीच्या रूपकात्मक मिथिकाचा सांधा अखेरीला जोडला जातो. त्याच आरंभ मिथिकेला जणू पूर्णाकार दिला जातो आणि परिणामकारकतेची मुद्रा पक्की केली जाते. अनुभवजन्य अशा नव्या जीवन जाणीवेची जाग आलेली जगनी आपल्या मुलीला उराशी घेऊन उभी उरातून फुगणाऱ्या सहस्त्र दुग्धधारांच्या देण्या घेण्याचा सोहळा स्मितवत्सल तृप्त. आणि परत धा धा धिंता किटधा धिंता किटतक गदी गन धा धा धिंता अशा संथ लयसुंदर नादझंकारात सूर्य उदयाच्या प्रकाशरेखात ती ज्ञानदेवता आपली संथ पाऊले टाकीत मुद्रेवर सौम्य शांत स्मितहास्य फुलवीत येते आणि जगनीच्या पाठीमागे त्याच प्रसन्न स्मित आशीर्वाद मुद्रेत उभी राहते. जगनीमध्ये संभवलेली ही ज्ञानमूर्ती आणि तिच्यातच संभवलेली ती कर्ममूर्ती, तिच्यातील दोन्ही स्वप्नमूर्तींची आता परिपूर्ती होणार असते. चैतन्य रेखांचे अनन्यसाधारणत्व. या नाटकातील प्रमुख 3 नाट्यरेखा बहुतांशी दुपेडी ताणाने विणलेल्या आणि बाकीच्या सर्वांना एकच काळा रंग दिलेला असे हे नाट्यरेखा निर्मितीचे तंत्र मानवी मनातील सूक्ष्मतेपेक्षा स्थूलताच बोलत असले तरी या नाट्यकथेची रंगभूमी ही अखेरीला युद्धभूमीच ठरत असल्याने सूक्ष्मतेपेक्षा स्थूलताच येथील तांडव नाट्याला पोषक ठरते. दुपेडी ताणाच्या नाट्यरेखा. 1. जिच्या माध्यमातून अभिप्रेत जीवनसत्व प्रकट व्हावयाचे ती जगनी या नाट्यकथेची केंद्रवर्ती रेखा. साऱ्या कथेची वीण तिच्या भोवती गुंफली गेली आहे. 1. यल्लम्मा घेत असलेल्या बळींचे प्रतीक असे या रेखेचे नाट्यगत स्थान, हे या रेखेचे प्रातिनिधिक रूप आहे. 2. आणि मिथ्या श्रद्धा परंपरा ईश्वर मानवी कर्तृत्व याबद्दलच्या अनुभवजन्य जाणीवेनंतर तिला होणारा सामर्थ्यशाली कृतिशील आविष्कार हे तिचे दुसरे अनन्यसाधारण रूप आहे. आणि तिच्या 2 रूपांचे संवादी विरोधी संघर्षपूर्ण चित्रण नाटकभर फारसे पसरवून न ठेवता जे अधिक कलापूर्ण आणि मानवी ठरत असते, पहिल्या रूपाचे ठसठशीत चित्रण करून त्यातूनच दुसऱ्या रूपाचा स्फोट घडवून आणला आहे. त्यामुळे नाट्यकथेला हवी असलेली नाट्यात्मक संघर्षाची अखेर परिणामकारकरित्या रेखाटली गेली आहे. नाटक हे प्रत्यक्ष पाहावयाचे ऐकवायचे असल्याने, तिथे चिंतनाला अवधी नसल्याने प्रेक्षागारातील परिणामकारकता कळसाला पोहोचवली गेली आहे. नाट्यकथेला जीवनसत्वाच्या संदर्भात जे साधावयाचे आहे ते निश्चितच साधले गेले आहे. तिचे पहिले प्रातिनिधिक रूप हे हवी असलेली अस्वस्थ करणारी करुणा मिळवते आणि तिचे दुसरे बंडखोर चैतन्य रूप हे अपेक्षित असलेला आवाहक प्रक्षोभ निर्माण करणारे ठरते. तिच्या या बंडखोर रूपापुढे उपलब्ध मराठी नाट्यविश्वातील घराबाहेर, जग काय म्हणेल, सोन्याचा कळस यामधील निर्मला, उल्का, बिजली या सर्व निस्तेज ठराव्यात एवढे हे तिचे दुसरे चैतन्य रूप अनन्यसाधारण असामान्य कोटीतील ठरते. हेच तिचे सामान्य दुसरे रूप काही असामान्य असे सत्व सांगून जाऊ लागते. जगनीचा संघर्ष हा सापेक्ष अशा देवदेवतांविरुद्ध
ईश्वर नियतीविरुद्ध, मिथ्या श्रद्धांविरुद्ध आहेच, पण तो पुरुष प्रधान व्यवस्थेतील स्त्री दुर्बलता, स्त्री दास्य, स्त्री शोषण यांच्या विरुद्धचाही उद्रेक असतो आणि व्यापक अर्थाने संचित प्रारब्ध प्राप्त वर्ण कर्मकांड विरुद्ध आणि तिने न वाचलेल्या चैतन्यवादी दार्शनिक धर्मग्रंथांविरुद्ध, त्यातील मिथ्या आध्यात्मिक आणि अधिभौतिक शक्तींविरुद्धही हा संघर्ष ठरतो. तिच्यातील आत्मशक्तीची, तिच्यातील स्वायत्त आदी ऊर्जेची तिला जाग आल्याने ती प्रचंड आत्मविश्वासाने उभी राहिली आहे. आपल्यातील या जागृत स्फुल्लिंगाला पेटवणारी ही उग्रचंडिका यापुढे कसल्याही घोर विकराळ शक्तीविरुद्ध विजयी होणारच आहे, अशा आत्मविश्वासाने ती उजळून निघाली आहे. संघर्षात एकाकी झुंज घेत प्रचंड महावृक्षासारख्या कोसळून पडणाऱ्या शोकांतिकांच्या नायकांच्या तुलनेने येथील जगनी एक इवलेसे रूप, पण तिच्यातून जेव्हा मानवी कर्तृत्वाच्या आदी ऊर्जेचे स्वायत्त तेज प्रकट होते, तेव्हा तिचे कुठल्याही वादळ वाऱ्यात कोसळून पडणे होणार नाही असे सामर्थ्य तिच्या ठिकाणी प्रकट होते. म्हणूनच ती ताठ उभी राहते आणि संघर्षातील साऱ्या शक्तींना आव्हान देते. मानवी अस्तित्वाच्या आणि मानवी कर्तृत्वाच्या मानवातील स्वातंत्र्य आदी तेजकणांच्या, त्याच्यातील प्रलयंकार आणि नवसर्जक मूल्यांचा जय जयकार करणारे हे आव्हान असामान्य ठरते. म्हणूनच येथील शोकांतिकेऐवजी अस्मितापूर्ण आणि कर्तृत्वपूर्ण अशा मानवी कल्याणमय जीवन प्रवासाचा सूर्योदय होतो. जगनीच्या पहिल्या रूपातून जन्म घेणारे हे दुसरे चैतन्य रूप हे जीवन सत्वदर्शनाचे प्रेरक कार्य करते. 2. प्रारंभीच्या रूपकात्म मिथकेतील दैत्तीची, नाट्यकथेतील काहीशी प्रतिकाल्प रूपरेखा आणि दैत्तीचाच बळी दुपेडी व्यक्तिरेखा म्हणजे यल्लम्माच्या जोगतिणीचा गुरु परशा. जगनीच्या स्वप्न वाटेवरून तिला हिसडत मागे नेणारा, जगनीच्या मुक्तीसाठी चाललेल्या धडपडीच्या प्रवासातील अडसर. यल्लम्माच्या नावाने जगनीच्या साळला आग लावत, तिच्या वह्या पुस्तकांचा टराटरा इस्कोट करीत, तिला लाथाबुक्क्यांनी तुडवीत, त्याचे नरक विश्वातील तिला डांबून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा हा भगतगुरू, नाट्याला विरोध हे त्याचे नाट्यांतर्गत कार्य, ते कार्य बिभत्स, ओंगळ, अनेकदा खलसदृश वाटणारे पात्र यशस्वीरित्या करते. नाट्यकथेला संघर्षमय रूपबंध प्राप्त करून देते आणि नाट्यार्थालाही प्रवाहित्व आणून देते. हिजड्या परशाच्या रूपरेखेबद्दल थोडे वेगळ्या पातळीवरचे पुढील निरीक्षण नाट्याशयाच्या दृष्टीने आवश्यक ठरावे. हा अर्धनारी नटेश्वर पुरुष पण नाही आणि स्त्रीही नाही. आदिबंधातील अनिमस यापैकी त्याचे कोणते अंतर्रूप हे सांगता येत नाही. सामाजिकदृष्ट्या डिस्कार्डेड, आकाराच्या दृष्टीने डिस्टॉर्टेड आणि अंतर्बाह्य डिफॉर्म्ड असे ह्युमन बीइंग. त्याचा सामाजिक प्रश्न अस्पृश्य महारोग्यांपेक्षा भयानक. त्याचा आर्थिक प्रश्न त्याला मजुरीवर कुणीच संपर्कात येऊ देत नाही. त्याचा सेक्स प्रॉब्लेम हा विपरीत आणि अघटित, एकूण किळस शिसारी आणणारी ही विद्रूप रूपरेखा. हिजड्या परशाची रूपरेखा ही अशी आणि अनेकदा खलसदृश असूनही त्याची अंतर्रेखा आपल्या करुणेला अस्वस्थ करीत असते. त्याचे अचकट विचकट हातवारे, अर्ध्या उघड्या अंगाची काळी करडी कुरूपता, त्याची बिभत्स अश्लील वाणी, त्याचे लचकत विद्रूप चालणे, प्रेक्षकांतील उपहास टवाळीला अनेकदा चालना देणारे त्याचे वागणे हे सारेच आपल्या समाजाच्या एका ओंगळ कोपऱ्यात घेऊन जाते, अंतर्मुख करते. लैंगिक भूक आणि पोटाची भूक या दोन आदी भूकांच्या धगीत सतत तडफडत राहणारे हे पात्र. त्याच्या शिव्यांमधील अश्लील बिभत्सता आणि ओंगळ शब्द हे त्याच्या विपरीत लिंग भोकेशी बांधलेले आहेत आणि त्याच्यातील दुष्टाव्याची नाळ ही त्याच्या पोटाच्या भुकेशी जोडलेली आहे. त्याच्यातील सारा अचकट बिभत्सपणा आणि स्वार्थपोषित दुष्टावा या दोन आदी भूकांचे पोट भरत नसल्यामुळे आलेला आहे. वास्तवामध्ये आपण या बिभत्सतेपासून दूर पळत असलो तरी विश्वामित्री कलाकृतीत मात्र सारखे जाणवत राहते की तो आपल्यातील करुणेकडून
सहानुभूतीची अपेक्षा करीत आहे आणि आपणही अस्वस्थ होऊन ती अपेक्षा पूर्ण करीत आहोत. जगनीप्रमाणेच या अंतर्रेखेचे हे अस्वस्थ करणारे नाट्यार्थलक्षी कार्य या नाट्यकृतीचे एक वेगळे भान देणारे आहे. 3. येलू या नाट्यरेखेतही दुहेरी ताण आहे. परंपरा, अंधश्रद्धा यांना भाबड्या भावाने जपणारी जी आई यल्लम्माची भक्ती, टकुऱ्यावर आई यल्लम्माच्या मुखवट्याचा जग इमानाने सांभाळणारी ही जोगती, तिचा भंडारा कपाळी फासून दारोदार जोगवा मागणारी ही पोट भिकारीण, भाकर तुकड्याच्या बदल्यात कुठल्या तरी कामपिसाटाच्या संघातून जन्माला आलेली आणि तीच भाकर कामाच्या देवाणघेवाणीची बार्टरची वाट चालणारी, कुणा पब्याबरोबर झुलवा लावून रांडेचा भोग घेऊन पोरापोरींना जन्माला घालणारी, वल्या झाडाला आग लावती अशा आई यल्लम्माच्या धाकाने आयुष्यभर दबून राहणारी. येलू ही तशी आई यल्लम्माची प्रतिनिधी, पण आलिया भोगासी या उदास वृत्तीने आयुष्य ओढत नेणारी एक जोगतीन, काही अर्थाने प्रातिनिधिक हा वंश परंपरेचा असला वारसा ती जगनीला देते आणि जगनीच्या लेकीलाही देऊ पाहते. परशुराम रेणुका काळातून कधीतरी रूढ झालेली ही जोगतिणीची परंपरा वंश परंपरेने तशीच पुढे चालू ठेवली पाहिजे, हा तिचा भाबडा भाव जगनीच्या अस्तित्वातील स्फुल्लिंग पेटवण्यास कारणीभूत होतो. हे तिचे अखेरचे पण महत्त्वाचे नाट्यात्मक कार्य. वत्सल आई हे येलूचे दुसरे मानवी रूप. जगनीच्या साळचे, तिच्या 7वी पास कौतुक मिरवणारी तमाशाचं तसलं सुख जगनीला भोगावया नग असा वत्सल संरक्षक निर्णय घेणारी, जगनीच्या बलात्कार करणाऱ्या गुंडांपुढे अगतिक असहाय्य याचना करणारी येलू, तिच्यामध्ये हे असले वत्सल मातेचे रूप दिसले तरी ते फारच क्षीण, दुबळे, करुण ठरते. या पार्श्वभूमीवर यल्लम्मा देवीचा बळी हे जोगतिणीचे प्रातिनिधिक रूपच अधिक परिणामकारक होत जाते, जे नाट्यार्थाला पोषक ठरते. 4. दुपेडी विणीच्या तंत्रात थोडा बदल होऊन 2 विसंवादी ताणांची 2 भावंडे जगनीच्या संपर्कात आणून यल्लम्माच्या झपाटलेल्या त्या शापित विश्वातून सुटण्यासाठी जगनीपुढे अप्रत्यक्षपणे एक सूचक जीवनमार्ग रेखाटला जातो. एकच रेणुका जोगतिणीच्या घरातील या 2 दिशा, जगन तू शीख अशा जगनीला हाकारा देणारा दाशा नागर संस्कृतीच्या परविश्वात पळून जाऊन बहुधा शिक्षण घेऊन मुक्त होतो आणि दाशी अशाच नागरांच्या परविश्वात जाऊन वेगळ्या नरकाची वाट निवडून शरीर सडवून तशी मुक्त होते. या दोहोंचे नाट्यकथेतील आगमन निर्गमन हे विष्कंभकासारखे वाटत असले तरी आणि ते मूळ आशयाशी पुरेसे एकात्म ठरत नसले तरी व्यत्ययी न ठरता समांतर नक्कीच ठरते. दार्शीची कथा येते आणि जाते, पण प्रेक्षकांच्या मनात कायमचे व्याकुळ घर बांधून राहते. एकपेडी पात्रे. 1. जगनीच्या भोवतीचा हिंसक शोषक समाज चित्रित करण्यासाठी येथे एकच काळा रंग सार्थतेने वापरला आहे. अंध परंपरा, भाबड्या श्रद्धा यांचा हिकमती उपयोग करून वासनापूर्तीचे आणखी एक स्थळ एवढीच श्वापदांची मर्यादा सांभाळणारे शोषकांचे हिंसक प्रतिनिधी म्हणजे पब्या, जयंता, कृष्णा, पाचगुंड, गावकरी आणि त्यांना सहाय्यक ठरणारी रेणुका, मौनी आदी पात्र म्हणजे प्रारंभीच्या रूपकात्म मिथिकेतील दैत्यीचीच विविध प्रकट रूपे. आई यल्लम्माच्या कृपेचा प्रसाद ही सर्वच पात्रे आपापल्या ताकदीने चाखत असतात. यल्लम्माच्या कृपाप्रसादाने जगनीच्या जीवनाचा सत्यानाश करणारी ही धूर्त हिंस्त्र वृत्तीची पात्रे नाट्यकथेत विरोधी लय साधत नाट्य संघर्ष उत्कट करीत जगनीच्या जीवन प्रवासाला कळसाला घेऊन जाण्याचे नाट्यात्मक कार्य साधत असतात. 2. आणि याच काळ्या रंगपेडातले आई यल्लम्मा हे पात्र तर साऱ्या नाट्यकथेत भरून उरलेले असते. नाट्यातील जळी स्थळी काष्ठी पाषाणी बसलेल्या तिच्या उग्र डोळ्यांचा हा सारा महिमा असतो. वरील सर्व शोषकांच्या पाठीमागील हीच आध्यात्मिक शक्ती असते. जगनीच्या अखेरची विजयी झुंज ही तिच्या बरोबरची असते.
अ. झुलवाची बदलती कलारूपे. उत्तम बंडू तुपे यांची झुलवा ही कादंबरी हे तिचे पहिले कलारूप. हे पहिले कलारूप साहित्य कृतीचे आहे. तिला अनेक कल्पनापूर्ण संभोगर्भ अर्थरूपांनी प्रसवण्याची क्षमता असणारे शब्दार्थमय रूप आहे. कल्पनापूर्ण अर्थरूपाची क्षमता असणारे शब्दरूप हे तिचे सत्व बीइंग आहे. लेखकाने एका वास्तव विश्वात 3.5 महिने राहून ही कादंबरी लिहिलेली असली तरी ही काही वास्तव घटनाक्रमाची मालिका नव्हे. वास्तवातून उमेललेलं वरील क्षमता असलेलं ते नवसर्जन आहे. झुलवासारख्या कादंबरीचे या साहित्यकृतीचे रसिक वाचक वाचन करतो. या रसिक वाचकाजवळ व्यक्तिगणिक विविधता असलेली शक्ती असते. त्या शक्तीचे रसिकता, आस्वादकता, कल्पनापूर्णता, सर्जक कल्पकता, कल्पक संज्ञा अशा विविध पारिभाषिक शब्दात वर्णन करण्यात येते. साहित्य कलाकृती आणि वाचकाची रसिकता यामध्ये आस्वाद क्रिया चालू होते. सहसर्जक क्रिया व्यापार चालू होतो. रसिक कला साहित्य कृतीतील शब्दार्थ रूपाचा कल्पकतेनं अनुभव घेऊ लागतो. हा कला अनुभव, आस्वाद अनुभव वास्तव जीवनातील एम्पिरिकल अनुभव नसतो. हा वेगळ्या कलात्मक पातळीवरील साक्षात्कारी अनुभव असतो. झुलवा या कादंबरीचे साहित्य कलारूप वाचताना कादंबरीवर आधारित आणि रसिकांच्या कल्पक संज्ञेने निर्माण केलेले एक मुक्त रूपचित्र त्याच्या कल्पनाचक्षुसमोर उभे राहते. हे त्याचा पूर्ण जीवनानुभव आणि कलानुभव यांच्याशी सापेक्ष तरीही नव्हे. त्याला एकट्याला दिसणारे, भावणारे असे सौंदर्य रूप असते. झुलवाचे दुसरे साहित्यिक रूप म्हणजे चेतन दातार यांनी केलेले तिचेच नाट्य रूपांतर. याला वस्तुतः नाट्यसंहिता म्हणावयाचे, पण या ठिकाणी नाट्यसंहिता हा पारिभाषिक शब्द का वापरला नाही त्यांचे स्पष्टीकरण ओघाने येईलच. हे नाट्य रूपांतर चेतन दातार यांच्या ठिकाणी असलेल्या 2 प्रकारच्या सर्जक शक्तीतून निर्माण होते. पहिली, त्यांच्या ठिकाणी असलेली झुलवा कादंबरीच्या संदर्भात कार्यरत असलेली सर्जक कल्पकता, कल्पक संज्ञा. आणि दुसरी, त्यांच्याच ठिकाणी असलेली नवनिर्माणक्षम नाट्य प्रतिभा. पहिल्या शक्तीने आस्वादाच्या अंगाने मूळ कादंबरीतील गर्भित शब्दार्थ रूपात गर्भित असलेली विविध सौंदर्य रूपे त्यांच्या कल्पनाच्या चक्षुंना दिसतात. पण त्यातून नाट्याचा आकार, रंगभूमी, रंगचित्र या गोष्टी लक्षात घेत त्यांनी ही दुसरी नाट्य निर्माणक्षम प्रतिभा त्या अर्थरूपातून आणि सौंदर्य रूपातून नाट्यसन्मुख गोष्टींची निवड करते. त्यांची नाट्यसन्मुख अशी नवी संघटना रचते आणि नेहमीच्या परिभाषेत नाट्यसंहिता आणि नाट्य रूपांतर जन्माला येते. अशा नाट्यसंहिता वाचताना, येथे झुलवाचे नाट्य रूपांतर वाचताना वाचकांच्या आस्वादक सर्जक कल्पकतेचा व्यापार काही अंशी कादंबरी वाचनासारखा असला तरी मूलतः वेगळ्या प्रकारचा असतो. कादंबरी वाचनाचे कल्पनाचित्र हे कुठल्याही ज्ञात अज्ञात अवकाशात उमलत असते, तर नाट्यसंहितेच्या वाचनाचे कल्पनाचित्र हे बहुशः 3 भिंतींच्या चिमुकल्या कला अवकाशातच धूसरपणे दर्शनीय होत असते. कादंबरी वाचन आणि नाट्यसंहितांचे वाचन यांच्या या मर्यादा स्पष्ट आहेत. झुलवाचे तिसरे रूप हे अलिखित स्वरूपाचे. वामन केंद्रे या दिग्दर्शकाने शब्दभाषेत नव्हे तर नाट्यभाषेतून संघटित केलेले नवे दर्शनीय आणि श्रवणीय कलारूप. 3 भिंतींचे नाट्यकथा अनुरूप नाट्य अवकाश, नाट्यसंगत प्रकाशरचना, मानवी स्वरलय वर्तन यांची नादन्यासपूर्ण नवरचना, लयवाद्य आणि स्वरवाद्य यांचा ताळमेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभिनेत्यांच्या अभिनय प्रतिमांची नाट्यार्थलक्षी शब्दरूपाशी इमान राखणारी भावानुरूप नाट्य सत्वमंत्रित सौंदर्य रचना या सर्वांचीच एक दर्शनीय श्रवणीय कलारचना म्हणजे रंगप्रयोग. या साऱ्या सामूहिक नवसर्जना पाठीमागील प्रमुख प्रतिभा ही दिग्दर्शकाचीच असते. वरील प्रकारचा रंगमंचावरील नवसर्जनाचा आस्वाद घेणारा रसिक हा वाचक नसतो, तर तो प्रेक्षक असतो. हा रंगप्रयोग पाहताना प्रेक्षकाच्या आस्वादक प्रतिभेचे सर्जक कार्य
बरेचसे मर्यादित होते, बंदिस्त होते. ध्वनी सर्जनाला येथे खूपच मर्यादित अवसर असतो, कारण सर्वच प्रेक्षकांसमोर दिग्दर्शकाने दिलेले एकच दृश्य सर्जित झालेले एकच चित्र असते. फारशा ध्वनिवलयांची क्षमता नसलेले हे सील्ड दृश्य असते. हे एकच बंदिस्त सौंदर्य रूप असते. चिंतनालाही अवधी नसतो. म्हणूनच हास्य, करुणा, वात्सल्य, क्रोध आदी भावभावनांना येथे समूह रूप प्राप्त होते. पण हा प्रेक्षक श्रोताही असतो. त्याच्यासाठी शब्दार्थाची रसिक विशिष्ट ध्वनी क्षमता येथे कार्यरत असते. शिवाय या श्रोता प्रेक्षकाचे व्यक्तिमत्व, त्याचा पूर्व अनुभव, त्याची साहित्यविषयक अभिरुची आणि कलाविषयक जाण यानुसार त्याच्या भावनिक प्रतिक्रिया वेगवेगळ्या होणार आणि त्याचे आकलन वेगवेगळे असणार. आनंदरूपही वेगवेगळे असणार. म्हणजेच कादंबरी आणि नाट्यसंहिता यांच्या वाचनाप्रमाणे मर्यादित असले तर येथे रसिकगणित, सौंदर्यरूप, भावरूप आणि आनंदरूप यांना व्यक्तिविशिष्टता आहेच. इथे मी भाग तिसरा संपवतोय. पुढील भागात आपण ब पासून सुरुवात करूया. धन्यवाद.